तर नमस्कार मंडळी, कसं आहेत? आपल्याकडं फोल्ड 5 आज आलेला होता. फ्रंट जो त्यांचा डिस्प्ले त्याचा टच वर्क करत नव्हतं आणि जो मेन डिस्प्ले त्याचा तो प्रॉपर वर्क करत होता त्यांचा. तर युजर भरपूर ठिकाणी फिरून आले होते आणि त्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स असा झाला की कुणी डिस्प्ले चेंज करून पाहिलं किंवा कुणी त्याचे जी फ्लेक्स असते ती चेंज केली आणि नंतर सगळ्यांनी हात वरती केले आणि त्यांना सांगितलं की तुमचा डिस्प्ले हा म्हणजे मदरबोर्डचा प्रॉब्लेम, हा रिपेअर होऊ शकत नाही किंवा मोबाईल रिपेअर करताना डेड पण पडू शकतो. तर सर आपल्याकडे आले, पहिला प्रश्न त्यांनी हाच विचारला की मोबाईल डेड होऊ शकतो का कामामध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे, मोबाईल फिक्सेड म्हणलं की आपण डेडची रिस्क देतच नाही. आणि हा फोल्ड 5 आपल्याकडे आला आणि आपण त्यांना सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये असतो तो चेकिंगचा पार्ट, तर थोडा टाईम द्या, आपण चेक करूया. त्यानंतर आपण ह्या मदरबोर्डला चेक केलं. यांचा स्ट्रिपचा किंवा डिस्प्लेचा प्रॉब्लेम नसून यांचा टचचा जो प्रॉब्लेम होता, याची टच आयसी असते किंवा मदरबोर्डमधून प्रॉब्लेम होता, तर तो आपण प्रॉपर डायग्नोस केला आणि त्यांच्या मदरबोर्डवरती काम केलं. तर आता तुम्ही पाहू शकता याचा जो टच आहे तो एकदम प्रॉपर वर्क करतोय. तर असेच तुमचे फोल्ड किंवा फ्लिपचे जर टच चालूमध्ये बंद पडले असतील, डिस्प्ले ब्लँक झाले असेल किंवा ग्रीन किंवा व्हाईट झाले असेल, तर ते चेंज न करता आपण तो रिपेअर करून देतो. आणि आता आपण असा व्हिडिओ बनवलेला आहे, याच्या पुढे आपण लाईव्ह रिपेअरिंगचे व्हिडिओ पण आपण अपलोड करणार आहेत. तर यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, मोबाईल फिक्सेड, आपलं शॉप वाकडमध्ये. धन्यवाद.